आपले पुढचे विद्यार्थी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. अनिकेत पवार. अनिकेत पवार. अनिकेत कुठे राहतो? खांदा कॉलनी. खांदा कॉलनीत राहतो. आणि मग तुला कुठला विषय आवडतो? मला विज्ञान आणि गणित आवडतं. विज्ञानातल्या कुठल्या विषयात जास्त रुची आहे तुला? तुमच्याकडे आजकाल काय असं क्लासिफिकेशन नव्हतं, आमच्या वेळी असायचं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. आता तुमच्याकडे असं आहे नाही ना, विज्ञान वय 1 आणि विज्ञान 2 असे 2 भाग आहेत. ओके, मग तुला मी प्रश्न विचारतो. ठीक आहे, तुझ्यासाठी साधा आणि सोपा प्रश्न आहे. 1 लिटर पाण्याचं वजन किलोग्राम मध्ये किती असतं? 1 किलो. 1 किलो. अतिशय योग्य उत्तर आहे. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन. तुला एक चॉकलेट दिलं जाईल, जाऊ नको. तुला दुसरा प्रश्न विचारतो. ओके, आता दुसरा प्रश्न फार महत्वाचा आहे, साधा सोपा आहे. आपण आत्ताच ऐकलं कोणाच्या तरी तोंडून की 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तुझा दुसरा प्रश्न हा आहे की 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का साजरा केला जातो? विज्ञानाबद्दल सगळ्यांना कळायला पाहिजे आणि त्याची जाण विज्ञानाची म्हणजे व्हायला पाहिजे. मी याला हिंट देऊ का? हिंट तर कुणाला माहिती आहे उत्तर? नाही माहिती? मग चला मी याला हिंट देतो. मी याला हिंट अशी देतोय की मी त्याला विचारलंय की कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. बोला इकडे. माहित नाही? चला बसा, तुम्ही चॉकलेट घ्यायचं नंतर. बघा, पुढचे विद्यार्थी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? प्रतीक खर्चे. प्रतीक खर्चे. कुठल्या वर्गाचे विद्यार्थी आहात? 8वी भास्कराचार्य. ओके, 8वी भास्कराचार्य. ठीक आहे, तुमचा पहिला प्रश्न हा आहे की 28 फेब्रुवारी हा जो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो तो कोणाच्या स्मरणार्थ साजरा करतो? CV रमण या शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ, त्यांचा जन्मदिन. ऍक्च्युली CV रमण हेच उत्तर अपेक्षित होतं, ते बरोबर आहे. पुढचं उत्तर मात्र चुकलेलं आहे, जे अधिक पद्धतीने अधिक म्हणून दिलं गेलं. तो त्यांचा जन्मदिवस नाहीये, म्हणून त्याच्या बाबतीत प्रश्न विचारणार होतो, पण तुमचं वय बघून मी त्याच्यावर प्रश्न विचारत नाही, तो आपण पब्लिकसाठी ठेवूया. तुम्हाला पुढचा प्रश्न मी हा विचारतोय. भारतामध्ये पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर कुठल्या वर्षी स्थापन करण्यात आला? नाही माहिती. नाही माहिती? मग तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एक चॉकलेट माझ्यावर उद्या